नमस्कार, वर्षा महोत्सव फूड्समध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज आपण खमंग असे मेथीचे पराठे कसे काही खास टिप्स आणि ट्रिक्ससह हे पराठे मी आज दाखवत आहे. पराठे करण्यासाठी इथे मी ही एक जुडी मेथी स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेली आहे. ही मेथी आता चिरून घेऊया. खूप अगदी बारीक चिरून नाही घेतली तरी चालेल. मेथी इथे चिरून झालेली आहे. ही चिरलेली मेथी कढईमध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. यामध्ये 1-2 चमचे तेल घालत आहे. ही अशी मेथी तेलावर थोडीशी परतल्यामुळे पराठा अगदी नरम होतो आणि मेथीचा कडवटपणाही थोडासा कमी होतो. तेलामध्ये मेथी छान परतलेली आहे. गॅस बंद करूया. अगदी 1 ते 1.5 मिनिटं फक्त ही मेथी मी परतून घेतली आहे. एका परातीमध्ये ह्या वाटीने 3 वाट्या गव्हाचं पीठ घेत आहे. अर्धी वाटी चना डाळीचं पीठ घेतलंय. ही जी मेथी आपण परतून घेतलेली होती ती घालूया. इथे मी 4-5 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि 2 मिरच्या ह्याचं वाटण करून ते पण घालणार आहे. जिरे, मिरची, लसणाचं वाटण तयार आहे ते घालूया. चवीनुसार मीठ घालत आहे. पाव ते अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट. आपण यात हिरवी मिरची पण घातलेली आहे. त्या अंदाजानुसार लाल तिखट घालायचंय. 1 चमचा ओवा घालत आहे. 4 ते 5 चमचे तीळ, सगळं साहित्य यात टाकलेलं आहे. आता आधी हे सगळं हाताने मिक्स करून घेऊया. आता थोडं थोडंसं पाणी घालून सॉफ्ट अशा प्रकारे याला मळून घेऊया. अर्धा ग्लास पाणी इथे मी वापरलेलं आहे. अगदी नरम अशी ही पराठ्याची कणिक आपल्याला भिजवायची आहे. यावर 1 चमचा तेल घालत आहे. तेल लावून परत याला छान मळून घेऊया. पराठ्याची कणिक इथे आपली तयार झालेली आहे. आता यावर एक झाकण ठेवून ही पराठ्याची कणिक 10 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवायची आहे. 10 मिनिटं इथे कणिक छान भिजलेली आहे. खूपच छान नरम असा हा डो तयार झालेला आहे. जेवढी कणिक सॉफ्ट आणि नरम भिजेल तेवढा तुमचा पराठा खूप छान होतो. आता या भिजलेल्या पिठातला एक गोळा काढून घेऊया. हाताने या गोळ्याला असं गोल करून घ्यायचंय जरासं. पुरण भरताना आपण ज्याप्रमाणे कणकेचा गोळा तयार करून घेतो तसंच याला करायचं आहे. यावर अर्धा चमचा तेल टाकत आहे. व्यवस्थित हाताने पसरून घेऊया तेल. यावर ही थोडीशी कोरडी कणिक टाकूया. हे अशा प्रकारे हातावर घेऊन याला असं फोल्ड करत जायचंय. या गोळ्याला दोन्ही बाजूनी कोरडं पीठ लावून घ्यायचंय. आणि आता पोळपाटावर हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. कडेकडेने असं लाटत जायचंय. मधल्या भागाला जाड असेल तरी चालेल, पण कडेनी एकसारखं पातळ लाटलं पाहिजे. तुम्हाला हव्या त्या साईजचे तुम्ही हे पराठे लाटू शकता. पराठा आता हा लाटून झालेला आहे. लगेच आपण आता याला भाजायला घेऊया. पराठा लाटेपर्यंत गॅसवर एक तवा तापत ठेवलेला होता. तवा आता तापलेला आहे. वरच्या बाजूला तेल लावून घेऊया.
सगळ्या पराठ्यावर तेल व्यवस्थित पसरून घ्यायचे. खालच्या बाजूला आपण आता तेल लावून घेऊया. छान सोनेरी रंगावर खुसखुशीत अशा प्रकारे हा पराठा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी. दोन्ही बाजूनी आता पराठा छान भाजून झालाय. याला आता काढून घेऊया. कुठल्याही लोणचं किंवा चटणी सोबत हे पराठे छान लागतात. मुलांना पण हे पराठे अतिशय आवडतात. त्यामुळे त्यांच्या टिफिन मध्ये पण हे पोटभरीचे पराठे तुम्ही देऊ शकता. 2-3 दिवस अगदी छान टिकतात हे पराठे. त्यामुळे तुम्ही दूरच्या प्रवासात पण नेऊ शकता. माझी आजची मेथीच्या पराठ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या रेसिपीसह. धन्यवाद.